नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला नवे पंख मिळाले आहेत. 2 नव्या महामार्गांची घोषणा करण्यात आली आहे. चला थोडं सविस्तर सांगतो. कोणत्याही जिल्ह्याला प्रगती पथावर न्यायचे असेल तर तिथले रस्ते आणि दळणवळणाची साधने मजबूत असणे गरजेचे असते. आता आपल्या नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला आणि वेगाला नवे पंख मिळणार आहेत, कारण जिल्ह्यात आणखी 2 नवीन महामार्ग प्रस्तावित करण्यात आले आहेत. ही केवळ एक साधी बातमी नसून यामागे आदिवासी आणि दुर्गम भागाला मुख्य प्रवाहाशी जोडण्याची मोठी योजना आहे. चला तर मग या बातमीचा सविस्तर आणि सोप्या भाषेत आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. राज्य रस्ते विकास महामंडळाकडून अर्थात MSRDC कडून जिल्ह्यात 2 मोठे महामार्ग प्रस्तावित करण्यात आले असून त्यांना मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा आहे. हे 2 मार्ग पुढील प्रमाणे आहेत. सर्वप्रथम शहादा ते डेडियापाडा गुजरात महामार्ग. हा महामार्ग सुमारे 95 किलोमीटर लांबीचा असेल. हा मार्ग महाराष्ट्र आणि गुजरात या 2 राज्यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. सध्या हा एक राज्यमार्ग अर्थात स्टेट हायवे आहे, परंतु आता याचे राष्ट्रीय महामार्गात अर्थात नॅशनल हायवे मध्ये रूपांतर व्हावे यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. हा महामार्ग शहादा धडगाव मोलगी पिंपळकुटा मार्गे गुजरातमधील सागबारा डेडियापाडा असा नेण्याचाही एक पर्याय आहे. असे झाल्यास सातपुड्यातील अतिदुर्गम भाग मुख्य प्रवाहाला जोडला जाईल. मात्र या मार्गात वन विभागाच्या जमिनीचा मोठा अडथळा येऊ शकतो, ज्यामुळे हा प्रकल्प खर्चिक आणि वेळ खाऊ ठरू शकतो. त्यामुळे जुन्याच राज्य मार्गाचे नूतनीकरण करण्यावर भर दिला जात आहे. आता द्वितीय नंदुरबार ते जळगाव महामार्ग. हा महामार्ग तब्बल 150 किलोमीटर लांबीचा असणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा चौपदरी महामार्ग असेल. या महामार्गामुळे नंदुरबार जिल्हा थेट शिरपूर आणि जळगाव येथील विमानतळाशी जोडला जाणार आहे. यामुळे दळणवळणाला प्रचंड मोठी चालना मिळेल. या नवीन प्रस्तावासोबतच जिल्ह्यात आधीच काही महत्त्वाची कामे वेगात सुरू आहेत. दोंडाईचा नंदुरबार मार्गे धानोरा या रस्त्याचे रुंदीकरण आणि कॉन्क्रिटीकरण 60% पूर्ण झाले आहे. तसेच प्रकाशा रनाळा शनी मांडळ ते विंचूर रस्ता आणि विसरवाडी खेतिया महामार्गाचे कामही प्रगतीपथावर आहे. कोणताही मोठा प्रकल्प जेव्हा येतो तेव्हा त्याचे काही फायदे असतात आणि काही तोटेही असतात. या नवीन महामार्गाचा सर्वसामान्य नागरिक आणि बळीराजावर अर्थात शेतकऱ्यांवर काय परिणाम होईल ते पाहूया. पहिले आपण याचे फायदे जाणून घेऊया. शेतकऱ्यांसाठी वरदान, कृषी विकासाला गती. सर्वप्रथम शेतमाल वेळेत बाजारात पोहोचेल. नंदुरबार परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर पपई, केळी, मिरची आणि कापसाचे उत्पादन घेतात. महामार्ग चांगला आणि चौपदरी असल्यामुळे हा शेतमाल कमी वेळेत आणि सुरक्षितपणे थेट जळगाव, सुरत किंवा इतर मोठ्या बाजारपेठांमध्ये पोहोचवता येईल. द्वितीय नाशवंत मालाची बचत. खराब रस्त्यांमुळे प्रवासात वेळ लागतो आणि फळे किंवा भाज्या खराब होतात. रस्ते वेगवान झाल्यामुळे शेतमालाची नासाडी टळेल आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देखील मिळेल. मग सर्वसामान्य नागरिकांसाठी सोय. सर्वप्रथम प्रवासातील वेळेची बचत. शहादा ते गुजरात किंवा नंदुरबार ते जळगाव हा प्रवास आता खूप जलद आणि सुखकर होईल. खड्ड्यांच्या त्रासातून नागरिकांची सुटका होईल. द्वितीय आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा. दुर्गम आदिवासी भागातील उदाहरण धडगाव, मोलगी रुग्णांना तातडीने मोठ्या रुग्णालयात पोहोचवणे सोपे होईल. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शहरात जाणे सोयीचे ठरेल. तृतीय रोजगार आणि उद्योग. चांगले रस्ते असल्यामुळे जिल्ह्यात नवीन उद्योगधंदे, कारखाने आणि लॉजिस्टिक हब अर्थात गोदामे येण्याची शक्यता वाढते. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. पर्यटन स्थळांनाही उदाहरण तोरणमाळला याचा मोठा फायदा होईल. चला आता जरा याचे तोटे आणि आव्हाने समजून घेऊया. सर्वप्रथम शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जाण्याची भीती. नवीन महामार्ग तयार करताना किंवा जुन्या रस्त्यांचे चौपदरीकरण अर्थात 4 लेनिंग करताना मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता असते. यामुळे रस्त्यालगतच्या अनेक शेतकऱ्यांची सुपीक आणि बागायती शेतजमीन भूसंपादनात जाण्याची दाट शक्यता असते. यामुळे काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ शकते. जरी सरकार मोबदला देत असेल तरी पिढ्यानपिढ्या कसलेली जमीन जाणे हे शेतकऱ्यांसाठी दुःखद असते. द्वितीय विस्थापन आणि पुनर्वसन. रस्ता रुंदीकरणात रस्त्याच्या कडेला असलेली घरे, छोटी दुकाने आणि हॉटेल्स पाडावी लागू शकतात.
यामुळे अनेक छोट्या व्यावसायिकांवर विस्थापनाची वेळ येऊ शकते. तृतीय, पर्यावरणाचा ऱ्हास अर्थात इन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. रस्ते बांधणीसाठी हजारो झाडे तोडावी लागतात. विशेषतः शहादा डेडियापाडा मार्ग सातपुड्याच्या वनक्षेत्रातून जाणार असेल तर वन्यजीवांच्या अधिवासाला धोका पोहोचू शकतो आणि जंगलतोड होऊ शकते. वन विभागाच्या जमिनीचे अधिग्रहण करणे हे एक मोठे आव्हान आहे. चौथं, अपघातांचा धोका. रस्ते गुळगुळीत आणि मोठे झाल्यावर वाहनांचा वेग प्रचंड वाढतो. जर योग्य ठिकाणी उड्डाणपूल, सर्व्हिस रोड आणि स्पीड ब्रेकर नसतील तर स्थानिक नागरिकांसाठी रस्ता ओलांडणे जीवघेणे ठरू शकते आणि अपघातांचे प्रमाण वाढू शकते. ऐकूनच शहादा डेडियापाडा आणि नंदुरबार जळगाव हे प्रस्तावित महामार्ग नंदुरबार जिल्ह्याच्या प्रगतीचे नवे दरवाजे उघडणारे आहेत. यामुळे व्यापार, शेती आणि दळणवळण वाढेल यात काही शंका नाही. मात्र शासनाने हे प्रकल्प राबवताना शेतकऱ्यांच्या जमिनीचे योग्य मूल्यांकन करून त्यांना समाधानकारक मोबदला देणे आणि पर्यावरणाची कमीत कमी हानी होईल याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. असे झाल्यास हे महामार्ग खऱ्या अर्थाने जिल्ह्याला विकासाच्या नव्या शिखरावर घेऊन जातील. मित्रांनो, या नव्या महामार्गावर तुमचे काय मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.